किशोरपुरी ई बायोटोरियमच्या माध्यमातून आज जवडी भिवापूर या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि माझ्या साथमध्ये शेतकरी आहेत. त्यांना टेराटेक टेक्नॉलॉजीचं ऑर्गॅनिक प्रोडक्ट दिलेलं होतं. या प्रोडक्टचे काय फीडबॅक आले ते आपण जाणून घेऊ. सर, तुमचा परिचय? माझं नाव रवींद्र गिरीधर राखस, मुक्काम पोस्ट जवडी, तहसील भिवापूर, जिल्हा नागपूर. आणि मी समजा म्हणजे माझं सोयाबीन आहे कमसे कम 43 एकरमध्ये. तर मी हे 10 एकरला 2 किट वापरलेले आहे. अच्छा. तरी या प्लॉटमध्ये वापरलेली आहे. या प्लॉटमध्ये कोणता एलोमॅजिक नाही दिसत. अच्छा. कोणता रोग नाही. एक फवारणी फक्त ते आपलं सॉइल हेल्थ केअर इथं रेतीत मिसळून फेकलाय. अच्छा. आणि दुसरं हे बाकीचं पूर्ण जे आहे हे प्रोडक्ट एकाच वेळेस टाकून 10 एकरला फवारणी केलेली आहे. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही सॉइल हेल्थ केअर रेतीमध्ये मिक्स करून टाकलं. रेतीमध्ये मिक्स करून प्लांट स्प्रोडो रिप्लांट बरोबर. एक सर्व औषध एक मिक्स करून तुम्ही एकच फवारणी केली. बरं, एका फवारणीमध्ये आता आपण जे सोयाबीनच्या प्लॉट मध्ये उभे आहोत तर आपण बघूया. सर, थोडा कॅमेरा खाली घ्या. हे फर बघा आणि बुळापासून पूर्ण सेंग टर्टरी भरलेली आहे. बरोबर आहे. आज बघा जिथं मारलं नाही तिथं सोयाबीन पिवळंच पडलं आहे. अच्छा. पण या प्लॉट जिथं 10 एकर मध्ये मारला आहे तिथं अजिबात पिवळंस वाटत नाही. चांगली टराटून भरले आहेत शेंगा. अच्छा अच्छा. नाही नाही, खूप छान आहे. हे बघा, प्रत्येक झाडाला इकडे दाखवा सर. प्रत्येक झाडाला जर फर पाहिलं तर खूप छान फर आहे. म्हणजे सोयाबीन आता जवळपास हे 10 एकराला लावलेलं आहे आणि 10 एकराला लावून आपला खर्च रासायनिकचा कमी झाला असं तुम्हाला वाटते? मी तुम्हाला सांगू का, आता हे 3 एकर वावर आहे. त्या 3 एकरामध्ये 1 बॅग DAP पेरली. अच्छा. बाकी काहीच नाही केलं. ओके. कोणतंच खात नाही. अरे वा, बहुत ही बढिया. हे औषध तुम्हाला वाटते आहे प्रत्येकाने यूज करायला पाहिजे? तुम्हाला वाटते का सर? हो बापा, एक नंबर आहे ना. आता मला एक सांगा, ज्या प्लॉट मध्ये आपण मारलं नाही तिचे पानं पिवळे झालेले आहे. अच्छा. सोयाबीन आलेला आहे, दिसते तुम्हाला. आता तो 10 दिवसात येईल तर हा 15 दिवस लागेल. अच्छा. म्हणजे याची अजून तुम्हाला सांगतो, सोयाबीन भरण्याची, दाना ठोकर होण्याची चान्सेस आहे. बरोबर आहे. औषधी मारल्यामुळे. बरोबर. म्हणजे झाडाची कालावधी आजही एक नंबर आहे. समजा आता या 100 दिवसाचं का 105 दिवसाचं सोयाबीन आहे. आता समजा आपल्या सोयाबीनले कमसे कम 90 ते 92 दिवस झालेले आहे. तरी अजून हे 10-15 का 20 दिवस सोयाबीन राहू शकते. याची क्वालिटी बघू. बरोबर. म्हणजे झाडाची ग्रोथ चांगली आहे, हिरवं आहे, फर चांगला आहे, जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही समाधानी आहात? भरलेलं चांगला आहे. हो हो, खरंच ह्या खूप शेंगा भरलेले आहेत. एखादा डाकरा जर आपण उपळून बघितला तर खरंच हे बघा, बढिया हे फर बघा, बुळापासून पूर्ण शेंगा भरलेले आहेत. बरोबर. ओके. तर आपल्या साथमध्ये मोड सर पण आहेत. मोड सर, तुमचं काय मत आहे या सोयाबीन विषयावर? आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहात. सोयाबीनच्या याच्यासाठी जमिनी भुसभुशीत झाली आणि त्याच्या खताचा परिणाम चांगला झाला. अच्छा. आणि औषधाचा सुद्धा परिणाम झाला. याच्यावर कोणता अटॅक आला नाही. अच्छा. येलो मोजॅक सुद्धा आला नाही. ओके. हो ना. त्याच्या स्टेजेस प्रमाणे आम्ही फवारणी केली. म्हणजे ग्रोथसाठी फवारणी केली आणि फ्लॉरिंगसाठी फवारणी केली. अच्छा. त्याच्यातून आम्हाला चांगला अनुभव आला. याच्यात औषध चांगली आहे. म्हणजे टेराटेक टेक्नॉलॉजीचं जे बायोटोरियमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचलं ते खूप छान आहे. ओके. आपल्या साथमध्ये धारणे सर आहेत. धारणे सरांनी पण टेराटेक टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट परचेस केलेलं आहे. पराठीला यूज केलेलं आहे आणि त्याची आता फुलपाती बी काही गळून नाही राहिली. लोकांच्या दिसून राहिला मला फुलपाती गळून राहिली, पण माझ्या पराठीची अजूनही कपातची फुलपाती गळली नाही. अच्छा. म्हणजे रासायनिकचे जे प्लॉट करत आहेत त्यांची फुलपाती गळत आहे. आणि आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आपण जे यूज केलं त्यापासून कुठल्याही पद्धतीची म्हणजे कीड नाही, फुलपाती गळत नाहीये. क्लिअर आहे. थोडंसं फुटवे छान आहेत, हिरवं कंच आहे, खूप चांगलं आहे. हे प्रोडक्ट यूज करायला पाहिजे. हे लोकांना जास्तीत जास्त यूज करायला पाहिजेत. आणि आपला रासायनिक खर्च आपला कमी होते याच्यानुसार, नाही का? बरोबर. आणि आपल्या साथमध्ये ज्यांनी फवारणी केलेला आहे त्यांचा पण आपण परिचय घेऊ. सर, तुमचं नाव? घनश्याम चिकन. अच्छा, घनश्याम चिकनकार. सर, तुम्ही या सोयाबीनवर फवारणी केलेली आहे. अच्छा. तर तुम्हाला काय वाटतं हे औषध? चांगली वाटली. चांगली वाटली. किती दिवसामध्ये रिझल्ट दिले ना? 2 ते 3 दिवसात.
2 ते 3 दिवसात झाडामध्ये 5-6 दिवसात आणि शेवटपर्यंत क्वालिटी मेंटेन करून ठेवलेली आहे. बहुत ही बढिया. तर हे औषध प्रत्येकाने यूज करायला पाहिजे, हो ना? बढिया, छान. चला, हे आहे इबायटोरियमचे रिझल्ट. नमस्कार. नमस्कार.